रामकृष्ण हरी मित्रांनो, काय चाललं मग? आज खूप आनंदाचे वातावरण आहे बरं सगळीकडे। आज आनंदाचा दिवस आहे, म्हणजेच आज आहे गणेश चतुर्थी। आपल्या घरी बाप्पाचे आगमन झाले होते। गणेश चतुर्थी हा सण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। 10 दिवस असतो हा सण, पण 10 दिवस कसे निघून जातात कोणालाही काही कळत नाही। खूप आनंदाचे वातावरण असते। सकाळ संध्याकाळ आपण गणपतीची आरती करतो, दुर्वा वगैरे वाहून खूप आनंदमय वातावरण असते मित्रांनो। माझ्या मुलीचे खूप चालू होतं, आपल्याला बाप्पाला आणायचे घरी आणि आम्ही लाईटिंग वगैरे डेकोरेशनचं सामान आणलं आणि डेकोरेशन वगैरे केलं, बाप्पांना बसवलं। त्यानंतर आरती वगैरे घेतली आम्ही आणि मग बाहेरून ढोल ताशांचा खूप मोठ्या प्रमाणात आवाज येत होता। म्हटलं बघावं जाऊन, तर बघतो तर काय ढोल ताशाच्या गजरामध्ये नायगावच्या राजाचं स्वागत होतं। खूप मोठी अशी मूर्ती होती। लाईटचं व्यवस्थित नव्हतं, त्याच्यामुळे व्यवस्थित काही व्हिडिओमध्ये दिसत नाही। पारंपरिक वाद्य ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचे स्वागत होत आहे सगळीकडे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे। लहान असो किंवा मोठे सगळेच आज बाप्पाच्या आनंदामध्ये सामील झाले आणि 10 दिवस खूप एन्जॉय करतात। असं वाटतं बाप्पांनी दुसरावं आपल्याकडे, परंतु काय प्रत्येकाला म्हणजे जो माणूस आहे त्याला जावं लागतं, म्हणजे प्रत्येकाला काही नसतो त्या पद्धतीने बाप्पाचे 10 दिवसाचा वेळ असतो आपल्याला। 10 दिवस मूर्ती स्थापन करतो आणि लोकमान्य टिळकांनी हा उत्सव चालू केला होता गणेशोत्सव, की सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्रेमाने राहावं यासाठी हा उत्सव साजरा केला होता। पोलिसांनी डीजेला परवानगी नाही दिली, ती गोष्ट एक चांगलीच झाली। डीजेचा आवाज खूपच असतो मित्रांनो, पारंपरिक वाद्य गजरामध्ये स्वागत झालं, हे एकदम खूपच छान आणि अप्रतिम मस्त झालं। मला पण खूप आवडलं। तुम्हाला आवडलं तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा। आपण बाप्पाकडे दोष मागूया। मराठा एकदा मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे संपूर्ण मराठा मावळे जे आज मुंबईला निघाले, ते संपूर्ण मावळे आणि मनोज जरांगे यांना त्यांच्या कामगिरीमध्ये यश प्राप्त हो, हीच मागणं देवाकडे मागतो मी आज गणपती बाप्पाकडे, आणि ते सगळे सुखरूप त्यांचा मोर्चा शांततेच्या पद्धतीने पार पाडावा हीच अपेक्षा। धन्यवाद मित्रांनो।